आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. ए रती माईके दुःखाची जनिती, नाही अदियंती अवसान. अविनाश करी आपुली आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. ए रती माईके दुःखाची जनिती, नाही अदियंती अवसान. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. ए रती माईके दुःखाची जनिती, नाही अदियंती अवसान. विठ्ठल विठ्ठल शांताकारं भुजगशयन, पद्मनाभं सुरेशं. विश्वाधारं गगनसदृश, मेघवर्ण शुभांगयं. लक्ष्मीकांता कमलनयन, योगविरध्यानगमयं. वंदे विष्णु भवभयहरं, सर्वलोकैकनाथनं. समचरणं सरोषं सान्द्रनीलाभुताभं, जगन्नीतपाणिं मण्डनं मण्डनानं. तरण तुलसीमाला कंदरं गंजनेत्रं, सदैवदलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमोची आद्या, वेद प्रतिपाद्या. जय जय समसे वेद्या आत्मरूपा. देवा तुळशी गणेशू, सकलार्थमती प्रकाशू. मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश. जेथ वर्ण वपू निर्दोष मिरवित असे. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. वंदे जगद्गुरु. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. विठ्ठल विठ्ठल. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी. कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज तुकोबराय यांचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे. तसेच या अभंगाचा धावता भावार्थ असा आहे की तुकाराम महाराज ह्या अभंगातून आपल्याला प्रतिपादन करतात की बाबा आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. बाबांना देवाला आपलंसं करा, त्याला आपलंसं केलं तर सुखाची प्राप्ती होईल. पुढे काय होणार आहे मी अभंगातून तुम्हाला विस्तारित करते. विठ्ठल विठ्ठल. तसेच परिहार देणे हे प्रत्येक वक्त्याचे आद्य कर्तव्य असते. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्राप्त असलेली आजची ही कीर्तनरूपी सेवा म्हणजेच अखंड हरिनाम सप्ताह. श्री क्षेत्र औंढेवाडी देवी मंदिर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. ह्या सप्ताहाची ही तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली आणि मी माझं परम भाग्य समजते. त्याचप्रमाणे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. ज्याप्रमाणे पंढरीश पांडुरंग परमात्मा मला या अभंगावर बोलण्याची बुद्धी देतील, त्याप्रमाणे निवृत्ती दादा, सर्व संत मांडियाळी, भवानी माता, सर्व संत मांडियाळी मला या अभंगावर ज्याप्रमाणे बोलण्याची बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल. आणि माझे गुरुवर्य कैलासवासी निवृत्ती महाराज घोरवडकर, माझे गुरुवर्य
प्रल्हाद महाराज शास्त्री, माझे गुरुवले निवृत्ती महाराज आव्हाड या सर्वांच्या चरणी मी लीन होते आणि सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. ए रती माईके दुःखाची जनिती, नाही अदियंती अवसान. बघा, सर्वात प्रथम तर मी माझ्या प्रत्येक अभंगाच्या सुरुवातीला हेच सांगते की ज्या वेळेस एखादा कवी ते संत, कवीपासून तर संतापर्यंत जे कोणी आता कवी कविता करतो किंवा लेखन करतो, लेखक असतो तो लेखन करतो, आणि संत हे अभंग रचतात, भारुड रचतात, वेगवेगळी पदर असतात, आणि ते रचत असताना त्यांना तो अनुभव आलेला असतो. जसं महाराज तुम्ही मगाशी मला बोलले, अनुभव आला पाहिजे, त्याशिवाय आपण जगाला देत नाही. अनुभव आलेला असतो आणि तो अभंग तो अनुभव त्या अभंगाद्वारे, त्यांच्या कवितेद्वारे, त्यांच्या लेखनाद्वारे जगाला प्रतिपादन करतात. तसंच तुकाराम महाराजांना देवभेटीचा अनुभव आला. देवभेटीचा अनुभव आला, सुखाची प्राप्ती झाली, म्हणून ते जगाला उद्देशून करतात. मग आता देवभेटीचा तुम्ही म्हणाल ताई, देवभेटीचा अनुभव कसा आला? मी तुम्हाला एका त्यांच्या प्रसंगातून सांगते. 1600चा काळ होता. तुकाराम महाराज दर पंधरवाड्याला म्हणजे दर 15 दिवसांनी वारीला निघायचे पंढरपूरच्या. एकादशा जवळ आली की वारीला निघायचे. परंतु ह्या वेळेस म्हणजे तेव्हाच्या त्यांच्या वेळेस त्यांना जाता येईना, आणि न जाण्याच्या मागचं कारण म्हणजे हिवताप थंडी, म्हणजे ते आजारी पडले होते. तुकाराम महाराजांना आजार लागल्यामुळे तुकाराम महाराजांच्या अंगात जी शक्ती होती, जी ऊर्जा होती, पूर्णपणे खल्लास झाली होती, पूर्णपणे संपली होती, समाप्त झाली होती. एक पाऊल टाकण्याकरता देखील त्यांच्यात शक्ती उरली नव्हती. तुकाराम महाराजांना खेद वाटू लागला की दर 15 दिवसांना, दर 15 वाड्याला मी एकादशीला जातो, पंढरपूरच्या वारीला जातो, ह्या वेळेस मला जाता येईना, खूप खेद वाटू लागला. त्यांनी काय केलं, 24 अभंगांचं एक पत्र लिहिलं आणि ते पत्र त्यांनी वारकऱ्यांकडे दिलं. आणि वारकरी पंढरपूरला गेल्यावर ते पंढरपुराच्या दरबारात म्हणजे पांडुरंगाच्या चरणी दिलं. पांडुरंगाने ते पत्र उघडलं. उघडल्यानंतर त्या पत्राचं पठण केलं, म्हणजे त्यात असलेले अभंग त्याचं पठण केलं. पठण केल्यानंतर ज्यांना त्याच्यातून हे जाणवून आलं की माझा तुकाराम, माझा तुका हा माझ्यापर्यंत येऊ शकला नाही, याचं मागचं कारण आहे त्याचा आजारपण. परंतु त्यांना वेगळीच भीती वाटत होती. नेमकी याला आजारी झालाय, परंतु नेमकी त्रास काय होतोय, दुखतोय काय, म्हणून त्यांना कळवळा वाटू लागला. पांडुरंग परमात्म्याला तुकोबऱ्यांच्या बद्दल कळवळा वाटू लागला. जसं एखाद्या लहान बाळाच्या, बायकांना माहित असेल, एखाद्या लहान बाळाच्या अंगावरती देवी उठते, कांजण्या माहितीये ना, जशा कांजण्या उठता आणि ते देवी असा रोग झाल्यानंतर त्या आईचं मन आपल्या बाळापाशी जसं कळवळतं, तसंच तुकाराम महाराजांच्या पशी पांडुरंग परमात्म्याचं मन कळवळू लागलं. माझ्या लेकराला झालंय काय? कारण की आईचं हे हृदय आपल्या लेकराच्या ठिकाणी हे कळवळतच. माऊली सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. ती लाभाशिवाय प्रीत करते म्हणून तिचं मन कळवळतं. असं कोणाचंही नाही कळवळत बरं. जसं एखाद्या पारध्याच्या जाळ्यामध्ये हरणीचं बाळ अटकलेलं असतं, हरणीचं बाळ तिथे त्यांच्या कैदीमध्ये सापडलेलं असतं, त्यावेळेस त्या हरणीची जी अवस्था होते ती अवस्था पांडुरंगाची झाली. रुक्मिणी आईसाहेब आल्या. आईसाहेब म्हणू लागल्या, काय झालं स्वामी,
फार कुशंकित दिसतायत, फार चिंतात दिसतंय. काय झालं? तुकारामाचं पत्र आलंय. तुकारामाचं पत्र? तुकारामाने 24 अभंगांचं पत्र पाठवलंय. तो आजारी आहे, त्याला माझ्यापर्यंत येऊ शकला नाही म्हणून त्यांनी वारकऱ्यांकडे पत्र पाठवलं. रुक्मिणी, मला फार काळजी वाटते, मला तुकारामाला भेटायला जायचंय. नाही म्हणे, थांबा. जसा तुकाराम आहे तसे बाकीचे वारकरी आले तेही तुमच्यासाठी समानच आहे. तुम्ही इथून देहूला गेला तर वारकऱ्यांनी दर्शन कोणाचं घ्यायचं? इथपर्यंत आलेली पाऊलवाट कोणासाठी चुकवायची? काल्यापर्यंत थांबा, गोपाल काल्यापर्यंत थांबा, नंतर तुम्ही आपण दोघेही त्याला भेटण्याकरता जाऊ. गोपाल काल्यापर्यंत कसेबसे स्वामींनी म्हणजेच भगवंताने, प्रभूंनी दिवस काढले. एकादश झाली, द्वादश झाली, काल झाला. काल झाल्याबरोबर पांडुरंग परमात्मा त्वरित देहूला जाण्याकरता निघाले. रुक्मिणी आईसाहेबांनी अडवलं, थांबा. गरुडाला पाठवा. गरुडाला म्हणा तुकारामालाच पंढरपूर मध्ये घेऊन ये, म्हणजे आपण दोघेही त्यांना भेटू, पंढरपुरातले लोकही त्यांना भेटतील. गरुडाकडे तुकाराम महाराजांनी दिलेल्या अभंगाचं उत्तर लिहून ते पत्र गरुडाकडे दिलं आणि गरुड देहूला गेला. देहूला गेल्यानंतर तुकाराम महाराजांच्या घरी तो तिथे थांबला. थांबल्यानंतर तुकाराम महाराजांनी बघितलं. तुकाराम महाराजांनी बघितल्यानंतर तुकाराम महाराजांनी दर्शन घेतलं. साक्षात गरुडजी, गरुड स्वामी, तुम्ही माझ्या दरबारी आलात, माझ्या घरी आलात, या पामराच्या घरी तुमचे अनमोल चरण लाभले. हो म्हणे. येण्यामागचं कारण? तुम्हाला पंढरपूरला बोलवलंय. पंढरपूरला? हो. पांडुरंग परमात्म्याने मला तुमच्या या पत्राचं उत्तर घेऊन पाठवले आणि तुम्हाला माझ्यासोबत पंढरपूरला येण्याकरता आव्हानही दिलंय, आज्ञाही केली आहे. बरं. ते पत्र बघून तुकाराम महाराजांना फार आनंद झाला. परंतु तुकाराम महाराज म्हणू लागले, काय ना म्हणे गरुडजी, मी तुमच्या सोबत येऊ शकत नाही. माझ्यासोबत येऊ शकत नाही का? म्हणे माझं काही चुकलं का महाराज? मी काही वाईट साईट बोललो का? वाईट साईट केलं का? नाही म्हणे, तुम्ही कशाला वाईट साईट कराल? तुम्ही तर देवाचे वाहन आहात. तुमच्याकडून कधी कोणतं कृत्य घडणारही नाही आणि तुम्ही करणारही नाही. मग काय झालं सांगा ना? काय ना, जो या जगाचा चालक मालक आहे, जो या जगाचा विश्वचालक आहे, जो या गरुडावरती आरोहण करतो, स्थित होतो, गरुडावरती प्रवास करतो, ज्याच्या हृदय अनंत ब्रह्मांडे, अनंत ब्रह्मांडे हृदय हरि हा बालक नंदा, तो ज्या गरुडावरती आरोहण करतो त्याच गरुडाला पण आम्ही विष्णू भगवानांचा अवतार समजतो. म्हणजे देवाच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही त्याचीही पूजा करतो. गरुड प्रभूंची सुद्धा आम्ही पूजा करतो, त्यांना सुद्धा देवाच्या ठिकाणी मानतो, कारण की गरुड प्रभूंचं काकड्यातही वर्णन आलेलं आहे. अशा ह्या प्रभू अवतारणीय गरुडाच्या वर मी कसं आरोहण करू, किंवा मी तुमच्या बरोबर माझे चरण तुमच्या पूर्ण मागच्या पृष्ठाला स्पर्श केले जाणार आहेत. मला हे मान्य नाही. मी तुमच्या सोबत येणार नाही. मी मागून येतो, परंतु मी तुमच्यावर येणार. गरुड प्रभू पंढरपुरात आले. पंढरपुरात आल्यानंतर पांडुरंग परमात्मा वाटेलाच नजर लावून बसले होते. वाट पाये उभा भेटीची वाट पाये उभा भेटीची तडी उतारे वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ.
पांडुरंग परमात्मा त्या येण्याच्या वाटेकरता नजर लावून बसलेले होते. गरुड जे आले एकटेच आले, का आले, असे अनेक प्रश्न विचारू लागले. तुकाराम कुठे, तुकारामाला आणलं नाही का? जसं लेकीला पाठवण्याकरता गाडी घरून जाते, परंतु गाडी रिकामी येते त्यावेळेस आई आणि वडील दोघेही प्रश्न विचारतात, लेकीला का आणलं नाही, आपल्या मुलीला का आणलं नाही. तसे खूप प्रश्न विचारू लागले. प्रभू तुकाराम महाराजांनी नकार दिला. तुकाराम महाराजांनी नकार दिला. नकार देण्यामागचं कारण काय? त्यांनी एकाच शब्दात सांगितलं की नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. तुकाराम महाराजांना कळून, मग पांडुरंग परमात्म्याला कळून गेलं. पांडुरंग परमात्मा म्हणले असू दे, आपणच जाऊ देहूला. त्यांनी आरोहण केलं, देहूला आले. देहूला आल्यानंतर गगनी ते झळकले. तेव्हा तुकाराम महाराजांनी बघितलं आणि मग तुकाराम महाराज म्हणतात की गरुडावरी बैसुनी माझा हा कैवारी आला. प्रभू आले. तुकाराम महाराजांच्या नयनी अश्रू दाटले. तुकाराम महाराज रडू लागले. प्रभूंचे चरण कमल धरू लागले, दर्शन घेऊ लागले, भेट घेऊ लागले, प्रभूंची माफी मागू लागले. प्रभू माझ्यासाठी तुम्ही इथं आलात, मला माफ करा. मी या आजारामुळे तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही, परंतु तुम्ही माझ्यापर्यंत आला. प्रभू नाही म्हणे तुका, असू देत, मला तुझी फार काळजी वाटत होती. इतर वेळेस येतो, या वेळेस आला नाही म्हणून मी खूप चिंतेत होतो, म्हणून मी तुला भेटण्याकरता आलो. तू इतका महान भक्त आहे, इतका कुरवाळीत भक्त आहे, एकनिष्ठ भक्त आहे. भक्ताचे खरे लक्षण तुझ्यामध्ये जाणून येतात. अरे तुला यायला जमलं नाही तर तू अभंग लिहून मला पाठवले की प्रभू मला काय यायला जमलं नाही, कसं यायला जमलं नाही. तुझ्यासारखा भक्त असल्यावर माझ्यासारख्या देवाने कोणाकडून आणि कशी आणि कशाला अपेक्षा करावी. प्रभू प्रसन्न झाले. प्रभू म्हणतात सांग तुकारामा तुला काय हवंय, तुझं काय मागणे. प्रभू माझं एकच काय मागणे, मागणे हे एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. प्रभू माझा एकच मागणं आहे, बोल ना काय मागणे. मला एक दान दे. काय दान दे? हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. देवा मला हे दान दे, तुझा विसर माझ्या चित्ताला कधी पडू देऊ नको. गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी, तुझा गुण मी माझ्या मुखाने आवडीने गायला पाहिजे, ही मला तू गोडी दे. मग न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. ते धन नको, संपत्ती नको, मुक्ती नको, तुझी आणि संतांची जे संग आहे ते मला सदैव दे. मग तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, तुझ्या चरणांपाशी सुखाने येऊ दे, हे दान तू मला दे. हे सर्व पांडुरंग परमात्म्याने हात वर करून आशीर्वाद दिला. तथास्तु तुझ्यासारखा भक्त असावा. तू खरा भक्त आहेस, कारण की भक्त आयुष्य जाणा जे देहुदास, गेले आशा पास निवारोणी. कारण की विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. असा भक्त पाहिजे. मग असा आला तुकाराम महाराजांना देवभेटीचा अनुभव. कळला देवभेटीचा अनुभव. मग तुकाराम महाराजांना देवभेटीचा अनुभव आला म्हणून त्यांनी त्यावर हा अभंग रचला की आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नये. तुकाराम महाराजांना देव भेटला म्हणून त्यांना सुखाची प्राप्ती झाली. मग तुकाराम महाराज आता ते संतच आहेत. आता ते संतच आहेत. संतांना स्वतःचा स्वार्थ नसतो, ते जनासाठी करतात. कारण की आता विश्वात्मके देवे एने वाग यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान. हे जनासाठी मागितलेलं पसाय दान आहे, जनासाठी मागणारे संत आहेत. तुकाराम महाराजांना अनुभव आला. तुकाराम महाराजांना वाटलं जसा देव मला भेटला तसा तो सर्व जनसामान्यांना भेटला पाहिजे, असा त्यांना हे उद्दिष्ट मनी लाभलं. मग त्यांनी काय केलं,
एक टोपली घेतली. त्या टोपलीमध्ये देवीला असं ठेवलं, मूर्त्या ठेवल्या. ते टोपली डोक्यावर घेतली, गावोगावी जाऊ लागले, गल्लोगल्ली जाऊ लागले आणि म्हणू लागले, देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. ऐताला घर पुसूनी, ऐताला घर पुसूनी, देवन लगे, देवन लगे, देवन लगे, देवन लगे. ऐताला घर पुसूनी, ऐताला घर पुसूनी, देवन लगे, देवन लगे, देवन लगे, देवन लगे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसुनी. तुकाराम महाराज म्हणतात, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसुनी. म्हणजे तुम्ही देवाला घ्या, तुम्ही देवाला घ्या, तो तुम्हाला आयता पुसून घरी आलेला आहे. त्यावर लोकांचा प्रतिसाद ऐका. म्हणजे लोक काय म्हणतात ते ऐका. लोक म्हणतात, तुकाराम महाराज देवाला घेण्याकरता काही हरकत नाही, पण काय ना, घरामध्ये एवढ्या वस्तू झाले, एवढं गबाळ झाले की देवाला ठेवण्याकरता आमच्याकडे जागाच राहिली नाही, जागा राहिली नाही. त्यामुळे आम्हाला देऊ नको. आता तुम्ही जर भाजीपाला आणला असता, नक्की घेतला असता, पण आम्हाला देऊ नको. मग त्याच्यावर तुकाराम महाराज म्हणतात, काय तुम्ही देवाला भाजीपालाच्या भावामध्ये बघतात? देवाला काय तुम्ही भाजीपालाच्या भावामध्ये उतरवलं? त्याच्यावर तुकाराम महाराज म्हणतात, देव मंदावला, देव मंदावला, भाव बुडाला काय करू. देव मंदावलाय, तुम्ही त्याचा भाव बुडावलाय. नाही, पण तुकाराम महाराज आम्हाला देव नकोय, देव न लगे, देव न लगे. मग तुकाराम महाराज म्हणतात की, अहो मी काय म्हणतो ते ऐका ना. काय म्हणे तुकाराम महाराज, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही देवाला फुकट घ्या. मी काय व्यवहार करण्याकरता, व्यापार करण्याकरता आलेलो नाही. तुम्ही देवाला फुकट घ्या. तुम्ही काय पैसे देऊ नका, ऋण देऊ नका, मोल देऊ नका. नाही, पण तुकाराम महाराज आमचं म्हणणं असं आहे की देव न लगे, देव न लगे. तरी ते लोक ऐकत नव्हते. मग तुकाराम महाराज म्हणतात, दुबळा तू का भावे विना, 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 उदार घेतला देवरूने, उदार घेतला देवरूने, देवना लगे, 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 देवना लगे. तुकाराम दुगळा तुका भावे विन, उधार घेतला देवऋणे. मी देवाला उधार घेतला माझ्या ऋणाने. माझा भक्तीचा भाव देवाच्या चरणी वाहिला आणि देवाला मी घेतलं. तरी लोक म्हणतात देव न लगे, देव न लगे. मग तुकाराम महाराजांनी एवढं सांगून देखील लोकांनी ऐकलं नाही. मग लोक म्हणतात, काय ना तुकाराम महाराज, आम्ही देवाला घेतो, आम्ही देवाला घेतो, परंतु आमची घेण्याची पद्धत जरा वेगळी.
तुकाराम महाराज म्हणतात घेण्याची पद्धत वेगळी, म्हणजे नाही म्हणे आम्ही देवाला घेतो पण वारानुसार आणि सणांनुसार देवाला घेतो. बरोबर आहे की नाही? वारानुसार आणि सणांनुसार नेमकी काय प्रकार आहे हा? ऐका मग काय ना तुकाराम महाराज, आता सोमवार आला की आम्ही काय करतो? शंकराची भक्ती करतो. मग आता औंढेवाडीच्या महिला मंडळ पण शंकराचा सोमवारचा उपास धरतच असतील, त्यात काही शंका नाही. मग आता सोमवारी आमच्या औंढेवाडीच्या महिला मंडळ उपास धरतात आणि घरच्यांना उपाशी मारतात, नाही ना? नाही नाही बरं, दानशूर महिला आहे. मग सोमवारी काय करतात? शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ते, 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 त्याचे पाय माझे चित्ते. माझे बदता जीवनाम, माझे वदता जीवनाम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधे क्रोध काम, तयान बाधे क्रोध काम, तयान बाधे क्रोध काम, तयान बाधे क्रोध काम. सोमवार आला की शंकराची अशी भक्ती करतात आणि शंकर प्रभूंची, महादेवांची भक्ती करण्यामागे एक कारण सांगितलंय. जो शंकर प्रभूंची भक्ती करेल त्यांना काम क्रोध बाधा करणार नाही. मग सोमवार आला की शंकराची भक्ती करतात, बरोबर ना महिला मंडळ? महिला मंडळ हा नाही 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 एकदम असे बसले. मग मंगळवार आला की कोणाची भक्ती करतात? महिला मंडळ कोणाची भक्ती करतात? मंगळवार आला की अंबाबाईचा गोंधळ घालतात. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी. मोह महिषासुर मर्दानाला गोली, मोह महिषासुर मर्दानाला गोली, मोमाईच्या चूर मर्दानाला गोली, मोमाईच्या चूर मर्दानाला गोला. त्रिविध तापाची करावया गाडली, त्रिविध तापाची करावया गाडली, विविध तापाची करावया जागणी, विविध तापाची करावया जागणी. भक्त लागे तू पावती निर्वाणी, भक्त लागे तू पावती निर्वाणी. आईचा जोडवा जोडवा मागेन, आईचा जोडवा जोडवा मागेन, आईचा जोडवा जोडवा मागेन, आईचा जोडवा जोडवा मागेन. हो हो. विठाला 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 विठाला. त्यामुळे आम्ही कीर्तनात गोंधळ घ्यायला घाबरतो. काय मग असा गोंधळ होतो? बघा, मंगळवार आला की देवीचा असा गोंधळ घालतात. मग बुधवार आला की आता महिला मंडळ पुरुष मंडळ दोघे उत्तर द्या, तिकडे लक्ष देऊ नका, चालू द्या. देवीचा गोंधळ चालू द्या. आता आपल्या गावात औंढेवाडीमध्ये सप्ताह सुरू आहे, बरोबर? सप्त्याचा दिनक्रम सांगा, चला सांगा ना, तुमचा सप्ताह आहे ना? हा ओ महाराज, तुमची माणसं बोलतीच नाही हो. बघा महाराज, मला सांगा, महिला मंडळ काकडा किती वाजता असतो? किती वाजता असतो? 5 वाजता. आणि मला सांगा, काकड्यामध्ये काय काय असतं? तुम्ही नका सांगू, थांबा, त्यांना सांगू द्या, त्या बोलानाच डायरेक्ट. तुमच्या अंगात येते का? नाही तर मारशाल मला कीर्तन झालं. मला सांगा, काकड्यामध्ये काय होतं?
काकडा होतो त्याच्यामध्ये अभंग होतात ना, मग काकड्यातले अभंग असतात. पहिली मालिका, दुसरी मालिका. आता तुम्ही मला म्हणसाल बाई ताई तू आम्हाला विचारते, आम्ही काकड्यालाच कधी जात नाही, जात का? मग आता औंढावाडीचा महिला मंडळ म्हणतील बाई काकडा होतो माहिती, पण काकड्यामध्ये लोक वाकडे होता एवढं माहिती नाही. आणि मग त्याच्यानंतर मग सामुदायिक आपले गाथा पारायण असतं, मग ज्ञानेश्वरी पारायण, मग दुपारी कथा किंवा भागवत कथा असते, संध्याकाळी हरिपाठ असतो आणि सायंकाळी आपल्या वेळेला किंवा 7 ते 9 कीर्तन वगैरे असतं. आणि मग बुधवारी कोणाची भक्ती केली जाते हा विषय सुरू होता. तिकडे बघू नका, इकडे बघा. बुधवारी पांडुरंगाची भक्ती करतात. कशी? बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, करावे विठ्ठल जीवे भावे, एने सोसे मान झाले हव बरे, एने सोसे मान झाले हव बरे, एने सोसे मान झाले हव बरे, एने सोसे मान झाले हव बरे. बुधवार आलं की पांडुरंगाची भक्ती करतात. 11:30 पर्यंत टाइम दिलाय महाराज, 11:30 पर्यंत चालेल ना? गावकऱ्यांना हरकत नाही ना की 1 वाजेपर्यंत चालू देऊ? कीर्तन लेट झालं सुरू ना, 9:30 झाले. मग बुधवार आला की पांडुरंगाची भक्ती करतात. गुरुवार आला की दत्तप्रभूंची किंवा गुरु सद्गुरूंची भक्ती करतात. मग गुरुवार आला की काय करतात? 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत. 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. मग गुरुवार आला की दत्तप्रभूंची भक्ती करतात. दत्तप्रभूंची भक्ती करण्याच्या मागचं कारण आहे त्यांनी 24 गुरु केले होते. आपण 50 करा असं मी म्हणलो नाही, परंतु 24 गुरु केले होते त्यामागे कारण होतं. प्रत्येक गुरुकडून काहीतरी अनुवाद होता, प्रत्येक गुरुकडून काहीतरी अनुग्रह होता, प्रत्येक गुरुकडून काहीतरी एक योग्य मार्गाची वाट होती, म्हणून तो गुरु केला होता. असं कोणताही गुरु करू नका. माऊली त्यांच्या भागातून सांगतात, गुरु हा संत कुळीचा राजा, 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 गुरु हा प्राण विसावा माझा, 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 गुरु बिन देव तुझा, गुरु बिन देव तुझा, गुरु विन देव तुझा, गुरु विन देव तुझा, आता नाही त्रयलोकी, पाताना पाताना त्रयलोकी, पाताना गुरु हा संत कुळीचा राजा, 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 गुरु हा संत कुळीचा राजा. कारण की आपल्या संप्रदायाची सुरुवात सुद्धा गुरूंपासून झाली. निवृत्ती दादा हे कोणाचे गुरु होते? ज्ञानोबरायांचे. मग ज्ञानोबराय पुढे काय झाले? संत झाले. म्हणून गुरु हा संत कुळीचा राजा,
गुरुपासून संतांची सुरुवात झाली, संप्रदायाची सुरुवात झाली. बघा, गुरुवार आला की अशी दत्तप्रभूंची भक्ती करतात. मग शुक्रवार आल्यावर तुम्हाला टेन्शन झाले, कारण की शुक्रवार आला की पुन्हा कोणाचा गोंधळ घालतात? महिला मंडळ सांगा, सांगा ना. संतोषी माता, संतोषी माता आणि चणे फुटाणे वाटा. कारण की तुकाराम महाराज सुद्धा संतोषी मातेचा गोंधळ घालतात, पण हा थोडा वेगळा गोंधळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सुदीन सुवेळ तुझा मांडीला गोंधळ, सुदीन सुवेळ तुझा मांडीला गोंधळ, सुदीन सुवेळ तुझा मांडीला गोंधळ, सुदीन सुवेळ तुझा मांडीला गोंधळ. पंचप्राण दिवटे दोन्ही नेत्राचे लाळ, पंचप्राण दिवटे दोन्ही नेत्राचे लाळ, पंचप्राण दिवटे दोन्ही नेत्राचे लाळ, पंचप्राण दिवटे दोन्ही नेत्राचे लाळ. सुदीन सुवेळ तुझा मांडीला गोंधळ, सुवेळ तुझा मांडीला गोंधळ, सुदीन सुवेळ तुझा मांडीला गोंधळ, सुदीन सुवेळ तुझा मांडीला गोंधळ. शुक्रवार आला की संतोषी मध्येच असा गोंधळ घालतात. मग शनिवार आला की काय करतात? शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मजा दाबाव्या सुबाटा. हनुमंतरायांना शरण जाण्याकरचं एक कारण आहे. हनुमंतरायांना जर तुम्ही शरण गेला ना, तर हनुमंतराय सहजासहजी नाही, परंतु फारच लवकर तुम्हाला प्रसन्न होतील. आणि एकतर प्रसन्न झाले तर तुम्हाला मागणं मागायला लावतील. मग तुम्ही काय मागणं मागायचं? मला चांगली बायको दे, मला चांगलं घर दे. हे काहीच मागणं मागू नका. शहाणे असेल तर हे मागणं मागा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुवटा. हनुमंतराया, भक्तीच्या वाटा तुम्ही जसे रामप्रभूंना जिंकून घेतलं, तसं आम्हालाही रामप्रभूंना, आम्हालाही देवाला जिंकायचंय. मग त्याकरता आम्हाला भक्तीच्या वाटा सांगा. अशी ही हनुमंतरायांकडे मागणी मागायची. मग रविवार आला की काय करतात? खंडोबाच्या नावाने भंडारा उधळतात. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करा कै बारी, तुम्ही देव करा कै बार. मल्हारीची बारी माझ्या मल्हारीची बारी, बारी माझ्या मल्हारीची बारी, मल्हारीची 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 बारी माझ्या मल्हारीची बारी. आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी, प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करा कै बारी, तुम्ही देव करा कै बारी. मल्हारीची बारी माझ्या मल्हारीची बारी, मल्हारीची बारी मल्हारीची बारी माझ्या मल्हारीची बारी, मल्हारीची बारी माझ्या मल्हारीची बारी. असे ही लोकांची वार आला की भक्ती बदलते, देव बदलतो. कळला का विषय? कळला? आपण काय विषय, आपला काय विषय सुरू होता? तुकाराम महाराजांना लोक म्हणतात आमची वारानुसार भक्ती बदलते, देव बदलतो. मग तेच लोक म्हणतात की हे बघा, तुकाराम महाराज आमचा असा प्रकार आहे, आमचा वार आला की देव बदलतो, भक्ती बदलते. पण तुकाराम महाराज म्हणतात बाबा हो, अशा भक्तीचा काय उपयोग नाही, वार आला की देव बदलायची. आता मला महिला मंडळ, औंढेवाडीच्या महिला मंडळ फार हुशार आहे, मगापासून बोलत नाही पण ते आता बोलणार आहे बरं का. औंढेवाडीच्या महिला मंडळ मला सांगा, अशाने त्यांना एकही देवी पावेल का? किंवा एकही देव पावल का? नाही ना. प्रसन्न होणार नाही, पावणार नाही, काहीच नाही. म्हणून काय करायचंय? एकच देवाची भक्ती करायची. ज्ञानोबराय अशा जे महान भक्त आहेत, असे जे देव वावर बदलणारे, देव बदलणारे जे महान भक्त आहेत, त्यांच्यासाठी ज्ञानोबराय त्यांच्या ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. हे काय करतात? बघ, देव आला की वार आला की देव बदलायची, भक्ती बदलायची. मग ज्ञानोबराय म्हणतात, आणि माझा ठाई भक्ती फळा लागे जया आरती, धन देश विरकती नठवे जेवी.
ज्ञानोबराय म्हणतात हे काय करतात, वार आला की देव बदलतात, भक्ती बदलतात. आणि मग यांनी एखाद्या देवाला देवीला नवस करेल असेल ना, तो देवी किंवा ते देव त्यांना पावले नाही ना, मग ते काय करतात, म्हणतात हे सगळं लबाडाचा धंदा आहे, काय देवी नसतील काय देव नसतो. मग ज्ञानोबराय म्हणतात आणि भजिन्य लियासवे तो विषो जरी न पावे तरी सांडी म्हणे आघवे टवाळे. हे सर्व टवाळे. अरे बाबा, पण मला हे म्हणायचंय, ह्यातले खूप लोक आहेत असे जे अशीच भक्ती करत असतील. मला असं म्हणायचंय, मला सांगायचंय असं की तुम्ही जर एकाच देवाला एकाच देवीला जर चित्तामध्ये धारण केलं तर काय होईल का? कारण की आमची देवी दिसून देवी तोच आहे. आम्ही एकाच देवाला चित्तामध्ये धरलाय, तो म्हणजे एक धरिला तो चित्ती. आम्ही रखुमाईचे पती, आम्ही आमच्या रखुमाईच्या पतीला पांडुरंग परमात्म्याला चित्तामध्ये धारण केलेला आहे. आमचं चित्त आम्ही विचलित होऊन देत नाही, फक्त परमात्म्याच्या चरणी लागू देतो. मग तुम्ही एकाच देवीला धरा, एकाच देवाला धरा. परंतु हे शहाणे एवढे हुशार आहे, एवढे दीड शहाणे, हे काय करतात, ज्ञानोबराय सांगतात, हे ना देवाला देवीला घरामध्ये बनवून ठेवतात, म्हणजे कुलदेवी बनवून ठेवतात आणि देवदेवींना यात्रेला निघून जातात. मग पुढे जाऊन हे काय करतात, ज्ञानोबराय म्हणतात माझी मूर्ती निफजवी ते घराचे कोणी बैसवी आपण देवदेवी यात्रा जाय. बघा, अशी यात्रेला निघून जातात. हे काय करतात, पितृतिथी आली की पितरांचा भक्त होतो. मग हे काय करतात, एकादश आली की पांडुरंग परमात्म्याचा भक्त होतो. पुन्हा नागपंचमी आली की नागोबाचा भक्त होतो. मग काय म्हणतात, एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू अम्हासी ते तुला नागवासी पंचमीच्या दिवशी. मग गणेश चतुर्थी आली की गणपती बाप्पाचा भक्त होतो. पुन्हा चतुर्दशी आली की आई दुर्गे मी तुझा भक्त आहे असं म्हणू लागतो. हे लोक बरं का, मी नाही, ज्ञानोबराय सांगताय, मी माझ्या मुखाचं सांगत नाही, ज्ञानोबराय सांगताय. ज्ञानोबराय म्हणतात चौथ मोटकी पाहे आणि गणेशाची होय सवदशी म्हणे मी माय तुझाची ओ दुर्गे. मग हे काय करतात, नवमीला म्हणजेच नित्य नैमित्तिक त्याची जी काम आहे सर्व सोडतो आणि नवचंडीचा म्हणजेच देवीचा पाठ करू लागतो. पुन्हा रविवार आला की भैरवनाथाच्या नावाने खिचडी वाढतो. नित्य नैमित्तिक कर्मे सोडी मग बसे नवचंडी आधी तयावरी वाढी बैरोबा पात्री. मग असंच करत 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 परत सोमवार येतो. मग सोमवार आला की परत बेल घेतो, शंकराच्या पाठीमागे धावू लागतो. तो शंकर भगवानही म्हणतो बाबा बस ना आता, किती जणांच्या मागे पडतो. मग पाठी सोमवार पावे आणि बेलेची लिंगा धावे ऐसा ऐकलाची आघावे जोगावी जो. जशी एखाद्या गावामध्ये एखादी सौभाग्यवती असती, ती सगळ्या गावभर फेऱ्या मारते, तसंच हा भक्त, ज्ञानोबराय सांगतात, तसंच हा भक्त कोणाचे ना कोणाची पूजन करत असतो, कोणाचे ना कोणाचं भक्ती करत असतो. मग अखंड ऐसे जो भक्तू देखसी सैरा वैरा धावतू जान ज्ञानाचा मृत्यू अवतार तो. हा असा भक्त, ज्ञानोबराय म्हणतात असा भक्त तुम्ही जर बघशाल ना, ज्ञानोबराय सांगतात बरं, असा भक्त जर तुम्ही बघशाल ना तर तो मूर्ती हा अज्ञानाचा मूर्तिमंत अवतार आहे असं तुम्ही समजायचं. म्हणजे हा अज्ञान आहे, याला कोणती देवी पावणार नाही, कोणताही देव पावणार नाही, त्याला काय हवंय ते मिळणार नाही, अशाने हा असाच हिंडत राहील आणि हिंडत हिंडत कोणत्याही देवीच्या मागला कोणतीही देव पावणार नाही, कोणती देवी पावणार नाही, हिंडत हिंडत असाच मरून जाणार. मग खरे भक्त कोण असतात बघा, ज्यावेळेस द्रौपदी मातेच्या वस्त्रहरणाच्या वेळेस 5 पांडवांनी देखील तिला मदत केली नाही, बाकी कोणीही तिला मदत केली नाही, त्यावेळेस तिची मदत करण्याकरता स्वयंरूपी जगाचा चालक मालक अखिल कोट ब्रह्मांड नायक श्रीकृष्ण परमात्मा तिला वस्त्र पुरवण्याकरता आले.
का आले मला कारण सांगा. सांगा कारण का आले. कारण तिने देव आपलासा केला. कसा केला. आपलासा केला. जनाबाईवर ज्या वेळेस आरोप करण्यात आले की हिने देवाचे दागिने चोरले, हिला सुळ्यावर चढवण्यात येत आहे, सुळावरच, त्यावेळेस तिने देवाची आराधना केली. ती म्हणती धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्र्या तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अवमान केला, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. असं म्हणल्यानंतर त्या सुराचं तेव्हाच्या तेव्हाच पाणी झालं. का झालं तर तिने देवाला आपलंसं केलं. ज्यावेळेस तुकाराम महाराजांचे धर्मकांडी लोकांनी लिहिलेले ग्रंथ पाण्यात बुडवण्याची आज्ञा केली, त्यांनी ते पाण्यात बुडवले, इंद्रायणी सोडून दिले. त्यावेळेस काही दिवस ते इंद्रायणी काठीच होते. काही दिवसांनी ते गाथा तरल्या गेल्या. का तरल्या गेल्या. त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याने तारल्या. का तारल्या महाराज सांगा. का तारल्या. का तर तुकाराम महाराजांनी त्या देवाला आपलंसं केलं. संत चोखामेळा महाराजांच्या पत्नीचं बाळंतपण करण्याकरता, सोयराबाईंचं बाळंतपण करण्याकरता अखिल कोट ब्रह्मांड पांडुरंग परमात्मा स्वयंरूपी सुईणीचं रूप घेऊन आले. सोयराबाईचं बाळंतपण करण्याकरता का आले. का तर त्यांनी देवाला आपलंसं केलं. मग थोडा विचार करा की जर संतांनी देवाला आपलंसं केलंय तर त्यांना एवढं सर्व काही मिळतंय, देव सर्व काही त्यांच्यासाठी करतोय, तर आपण जनसामान्य आपण देवाला जर आपलंसं केलं तर देव आपल्यासाठी काय काय करेल. काय करेल त्या अभंगाच्या प्रथम आपुला तो एका देव करुणी घ्यावा, आपुला तो एका देव करुणी घ्यावा, आपुला तो एका देव करून 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 घ्यावा. तेरे बिन देवा सुखालो ये, 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 रती मारी के दुखाची जनती, रती मारी के दुखाची जनती, रती मारी के दुखाची जनती, रती मारी के दुखाची जनती. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुखणोये. जर तुम्ही देवाला आपलंसं केलं तर त्याच्यामुळे आपल्याला सुखाची प्राप्ती होईल. ज्या सुखाच्या मागे आपण दिवस रात्र अहोरात्र पडतोय ते सुख आपल्या स्वतः तेच सुख आपल्या चरणाशी येईल. कुठे जाण्याची गरज लागणार नाही.
फक्त त्याच्यासाठी एकच करा. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या देवाला आपलंसं करा. मग हे सुख कसं आहे? ज्या सुखासाठी आपण दिवस रात्र पळतो ते तर देव आपल्याला आपलंसं केलं भेटणारच आहे. पण हे सुख कसं आहे? तुकाराम महाराज या सुखाचे काही प्रकार सांगतात. सुखाचे 4 प्रकार पडतात. पहिलं स्वर सुख, दुसरं विहित सुख, तिसरं आवृत्त सुख आणि चौथं अनावृत्त सुख. स्वैर सुख म्हणजे नको ते खाण्यात, कळतंय ना? नको ते खाण्यात, नको तिकडे जाण्यात जे सुख आहे, किंवा नको ते पिण्यात जे सुख आहे त्याला स्वैर सुख म्हणतात. आता नको ते खाण्यात म्हणजे काय? मांसाहार खाण्यात. नको ते पिण्यात म्हणजे काय? दारू पिण्यात, मदारी पिण्यात. नको तिकडे जाण्यात म्हणजे काय? कुठेही भरकटण्यात. नको असलेल्या ठिकाणी जाण्यात आणि नको असलेल्या गोष्टी करण्यात जे सुख आहे त्याला स्वैर सुख म्हणतात. माऊली त्यांच्या भाषेत सांगतात. आणि अपयाचे निपाने अखा घाचणी भोजने स्वैर स्त्री सनिधाने होय जे सुख. ज्या सुखात ज्ञानोबा हे सांगतात जे हे सगळं करण्यात जे सुख आहे त्याला स्वैर सुख म्हणतात. दुसरं विहित. विहित म्हणजे योग्य विषय सुख, ज्याची आपल्या सांसारिक माणसांना गरज आहे. योग्य विषय सुख म्हणजे काय? योग्य ते पाहण्यात आणि योग्य ते ऐकण्यात. योग्य ते पाहण्यात म्हणजे काय? आपण काय बघितलं पाहिजे आणि काय नाही बघितलं पाहिजे. आता काय नाही बघितलं पाहिजे सांगते. महिला मंडळ टीव्ही वरती सिरियल बघत असतील ना? बघता ना? मग आता त्या सिरियल मध्ये सासू सुनांचं भांडण असतं. ते बघितल्यानंतर मग गावाकडच्या महिलाही भांडायला सुरुवात करतात. कोणाशी भांडायला सुरुवात करतात? मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले होते. ती आजीबाई घरातून उठली ना अचानक उठून बाहेर गेली. मला वाटलं गेली असेल काही काम. गेली लागली शेजारच्या बाई संग भांडायला. का ग तू काल माई साखर नेली होती, अजून साखर का आणून नाही दिली? म्हणजे हे बघण्याचा परिणाम आहे. आता मगाशी आम्ही काकांच्या घरी गेलो होतो, तिथेही सिरियल सुरू होती. तरी मी म्हणलेच या सिरियलनी पार खेडे गाव सुद्धा सोडलं नाही. मग मला असं म्हणायचंय मावल्या हो, काकन हो, त्या टीव्ही मध्ये चांगल्या गोष्टी लागतात. 6 वाजले की करेक्ट 6 ला जेवढे मराठी चॅनल आहे प्रत्येक चॅनलवर लगेच कीर्तन लागतात. नाही लागले का मला उद्या फोन करा, मी सांगते तिकडे टेलिव्हिजनला फोन करते. 6 वाजता कीर्तन लागतं किंवा देवाच्या संतांच्या मालिका लागतात. ते बघितल्याने काही पाप होणार आहे का? का घरचे घरातून हाकलून देतील, ए बघ वय बाहेर, ते लावू नको. हे असं काहीतरी बघा ना. तुकाराम महाराज काय बघतात? तुकाराम महाराज हे काय बघत नाही. तुकाराम महाराज म्हणतात डोळे भरून या पाय ना तुझे मुख, त्याची मजा सुख देई देवा. मग काय ऐकावं? ऐकण्याच्या सुद्धा पद्धती असतात. सकाळच्या प्रहरी माणसाने मी म्हणते काकडा लावावा, भजन लावावं, हनुमान चालीसा तरी लावावी. शहराकडे तर नॉर्मलच आहे, पण शहराकडे सुद्धा मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते. सकाळची 6ची वेळ होती. बाईने मोठ्या आवाजात गाणे लावून दिलेले. तेरे रश के कमर तूने पहली नजर जो नजर से मिलाई. पुढचं तुम्ही म्हणा. हे असे गाणे ऐकल्याने आपल्या माइंड वरती काय इफेक्ट होतो? वाईट. मग तसंच आपण वागतो. मग काय ऐकावं? कान भरून या ऐकणे तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. आणि मागाचा पॉइंट राहिला कुठं जायचं? कुठेही नाही जायचं. कुठं जायचं? पंढरीशी जा रे आल्यानो संसार विमाचा सोयरा पांडुरंग. बरोबर आहे. तुम्ही संसारीत आलाय, संसाराला आल्यानंतर देवाचं दर्शनच घ्यायला नाही गेले, इकडे तिकडेच भटकत राहिले तर काय उपयोग आहे?
नाही तरी जन्म गेला वाया, नाही तरी जन्म गेला वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. सांगतो तुम्हाची भरे विठ्ठला, नाही तरी जन्म गेला वाया. सांगतो तुम्हाची भरे विठ्ठला, नाही तरी गेला, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तिसरं सुख आहे आवृत्त. आवृत्त हे जरा दिव्य सुख आहे. आता तुम्ही म्हणाल ताई दिव्य सुख हे स्वर्गातील लोकांना प्राप्त होते, जे स्वर्गवासी आहे त्यांना ते प्राप्त होते, परंतु फक्त त्यांची पुण्याची पावटी असेपर्यंत ते टिकते. नंतर काय होते? संपते. ज्ञानोबराय म्हणतात, मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. हे सुख हे काही क्षण टिकणार आहे. त्याच्यानंतर हे अनावृत सुख. अनावृत सुख हे अविनाशी आहे. याचा कधी, या सुखाचा कधी नाश होत नाही. बरं ऐकून घ्या, या सुखाचा कधी नाश होत नाही. हे सुख राम म्हटल्याने होतं. आणि मग हे सुख कोणाला झालं? तुकाराम महाराजांना झालं. कारण की तुकाराम महाराज म्हणतात की मी या सुखाला अधीन झालो, हे सुख मला प्राप्त झालं. हे सुख मला प्राप्त झाल्यामुळे काय झालं? मला काहीच कळत नव्हतं. तुकाराम महाराज म्हणतात, काय खातो आम्ही कसा या सांगती, मी काय खातोय काय करतोय मला कळतच नव्हतं. कारण की माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. मी काय करत होतो, काय म्हणत होतो, कुठं बसत होतो, कुठं उठत होतो, काहीच कळत नव्हतं. कारण की दिनी रचनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. दिवस रात्र मी फक्त गोविंदाचं भजन करत होतो. कारण की मला या सुखाची अशी प्राप्ती झाली की सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. हे सुख मला अनावृत्त सुख प्राप्त झालं. मग महाराज म्हणतात की अविनाश सुख देईल निर्वाणी, सुख थिना खाणी 84चा. हे सुखाची जर तुम्ही प्राप्ती केली तर तुमच्या 84च्या खाणी चुकणार, आणि हे सुख प्राप्त झाल्यावर तुम्ही सुखीच सुखी व्हाल. मग महाराज मला सांगा, महिला मंडळ मला सांगा, आता तरी सांगा, हे सुख किती टाइम टिकतं, किती टाइम राहतं? मी तुम्हाला एक उदाहरण देते. आता तुम्ही बस स्टँडवर उभे, आता नाही सकाळी, सपोज जर विचारा ना, आता तुम्ही बस स्टँडवर उभे आणि तुमचे एखादा नातेवाईक, जुना नातेवाईक किंवा एखाद्या महिलेची मैत्रीण, एखाद्या पुरुषाचा मित्र फार जुना भेटला अचानक, तर तुम्हाला किती सुख होतं? किती सुख होतं? बाई बाई बाई, त्या सुखाला मापच नाही. पार धक्के, सर के माझा मित्र सर, एवढे सुख, बाप रे. मग गप्पा सुरू होतात. मग हिचं सांग, तिचं सांग, याला सांग, त्याला सांग, असं सांग, तसं सांग. मग कमीत कमी अर्धा तास जातो, 1 तास जातो, 1.5 तास जातो, 2 तास जातो. मग असे काही टाइम गेला की मग काय होतं? त्याची किंवा तिची गाडी येते. गाडी आली की ते त्या गाडीमध्ये बसतात आणि निघून जातात. मग आपल्याला काय होतं? आपण म्हणतो, काय बाई चांगली माझी मैत्रीण भेटली होती. पुरुष म्हणतात, काय माझा चांगला मित्र भेटला होता, गेले निघून. मग आपल्याला काय होतं? दुःख होतं. म्हणजे असलं काय नसलं काय दुःखच आहे. तसंच हे सुख आहे ना, हे कायमस्वरूपी राहणार नाही. दुःख हे कायम आहे. म्हणून सुख जवा पाडे दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. हे असं सुख आहे, त्याच्या नादी लागू नका. मग तुकाराम महाराज म्हणतात की माझं सुख कशात आहे? देवाचं मुख बघण्यात आहे. मग तुका म्हणे माझे याची सर्व सुख
पायीन श्रीमुख आवडीने. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. तुझ्या चरणांशी जर देव सर्व सुख आहे तर कशाला बाजूला जाऊ मी? माझ्या जवळ जर परिसाचा दगड पडलाय तर मी चांदी घ्यायला कशाला जायला हवंय? बरोबर आहे की नाही? तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. कारण की सुख ठेवलं की आशा येते. कारण की काय, ही आशा एवढी भयानक आहे, सुख लाभूच देत नाही हो. ही आशा एवढी भयानक आहे. आशा नावाची बाई नाही बर का, आशा. मग आपण महाराज म्हणतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शीन पावला, माया वेष्टीला जीव माझा. ही आशा एवढी भयानक आहे की सुखाच्या ठिकाणी आशा ठेवली, आशा तेथ नाही सुख. आशेपाशी परम दुःख, परी का की जे मूर्ख, न सेविता न सरे. मग ही आशा घालवायची असेल, सुखाची प्राप्ती करायची असेल तर नाथ बाबा म्हणतात की एका जनार्दनी शरण, त्याची कृपा परिपूर्ण. देवी अशा पास छेदून समाधान पाववी. कारण की ही आशा धरली तर सुख मिळणार नाही, आणि सुख मिळून काय उपयोग आहे? हे विषय कैसे, हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचे अभाषे भद्र जाती. कारण की या विषयामध्ये भुललेला जीव, या विषयामध्ये भुललेला मनुष्य हा एकदा भुलला की याची कोणी सोडवणूक करत नाही. म्हणून महाराज म्हणतात, विषयोडी भुलला जीव, विषयोडी भुलला जीव, आता याची कोण करील कीव, आता याची कोण करील कीव. उपजे नारायणी भाव, उपजे नारायणी भाव. पाऊनी ठाव नरदेह, पाऊनी ठाव नरदेह, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी. धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी. हे विषय कैसे? मग संतांनी काय केलं? हे विषय त्यांना आवडले नाही, त्यांना खपले नाही. मग त्यांनी काय केलं? या विषयाचे कांदे वाटून दिले. अगा विषयाचे कांदे वाटून, जो रसू घेऊ जे पिळूनी, तया नामामृत ठेवणी जैसे अमर होणे. मग हे विषय कैसे? विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ. हे विषय असे डेंजर आहे महाराज, हे परमार्थही गोड लागू देत नाही आणि देवही गोड लागू देत नाही. म्हणून हे विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. असे हे विषय. म्हणून या विषयापासून तुम्हाला दूर राहायचं असेल, या दुःखात, या दुःखमय संसारात पडायचं नसेल तर काय करा? अभंगाचा दुसरा रती माई के दुःखाची जनाती, रती माई के दुःखाची जनाती, रती माई के दुःखाची जनाती, रती माई के दुःखाची जनाती. नाही अनती आवसाने, नाही अनती आवसाने, नाही अनती आवसाने, नाही अनती आवसाने. माई के दुःखाची जनाती, रती माई के दुःखाची जनाती, रती माई के दुःखाची जनाती, रती माई के दुःखाची जनाती. रती माई के दुःखाची जनिती, नाही अदियंती अवसान. सुख, आशा, विषय, दुःख आणि माईक हे एकमेकांचे भावबंद आहेत.
आधी आपण सुख धरतो, सुख धरलं की आशा, आशेमुळे आपल्याला सुख मिळत नाही, सुख मिळालं की मग विषय मिळतात, विषयामुळे काय मिळतं? दुःख, दुःखामुळे मग हे सगळे माईक संसारातले वाईट पदार्थ आपल्या पाठी येतात आणि मग आपल्याला आधीने नांतीने अवसानच उरत नाही. अहो एवढंच नाही, मी तुम्हाला रामायणातलं उदाहरण देते. सीतामाईने त्या हरणाला बघितलं, हरणाला बघितल्यानंतर तिने इच्छा व्यक्त केली की प्रभू मला या हरणाच्या चामड्याची चोळी शिवायची. मग प्रभू पत्नी हट्टामुळे त्या हरणाला मारण्याकरता गेले. काय झालं? संपूर्ण रामायण घडून गेलं, संपूर्ण रामायण घडून गेलं. परंतु काय झालं? सीतामाईला प्रभूंना दुःख भोगण्याची वेळ आली. कशामुळे आली? या माईक हरणामुळे, ह्या दुःखमय वाईट खोट्या हरणामुळे. मग तुम्ही काय करा, तुम्हाला या माईक पदार्थात पडायचं नाही ना, मी आटपते, तुम्ही घाबरू नका. वाईट पदार्थात, वाईट मार्गाला तुम्हाला पडायचं नाही, या संसारामध्ये पडायचं नाही, तर काय करा? राम राम स्मराधी, लाहो करा गाठगाला मुळबंदी, सांडा वावग्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिगा. तुम्ही काहीच बघू नका, फक्त गोविंदाचं भजन करा. कारण की गोविंद गोविंद मनाला गालिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवतया. मग हेच गोविंदाचं पीस, हेच गोविंदाचं वेळ कोणी लावलं? तुकाराम महाराजांनी स्वतःला लावलं. मग ते कसं लावलं? अभंगाच्या तिसऱ्या अविनाशी करी आपोलिया, अविनाशी करी आपोलिया, अविनाश करी आपोलिया, अविनाश करी आपोलिया, अविनाश करी आपोलिया, अविनाश करी आपोलिया. अभिमान गोविंदा, अभिमान गोविंदा, अभिमान गोविंदा, गोविंद ये रति माई के दुखद जना, रति माई के दुखद जना, ये रति माई के दुखद जना, 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 रति माई दुखद जना. लावी अविनाश करी आपुल्या आईसे, लावी म्हणा पिसे गोविंदाचे. तुम्ही जर अविनाश सुखाची आणि अविनाश गोविंदाचं वेळ जर मनाला लावलं तर सुखाची प्राप्ती होईल. मग काय होईल की या सर्व अभंगाचा शेवटी सार तुकाराम महाराज सांगतात, याच्यातून तुमचा फायदाच आहे. सुखाची प्राप्ती होईल, सुखाची प्राप्ती होईल. इकडे लक्ष द्या, सुखाची प्राप्ती होईल. सर्वात पहिला फायदा तुकाराम महाराज सांगतात, सुखाची प्राप्ती होईल, देव भेटेल. तिसरं, माईक दुःखमय पदार्थातून तुम्ही तारून जाल, तुम्हाला दुःख भोगण्याची वेळ येणार नाही, रडण्याची वेळ येणार नाही. मग तुमच्या मनाला गोविंदाचं वेड लागेल. लागलं की तुम्ही गोविंदाच्या चरणी लीन व्हाल, लीन झाले की तुम्ही गोविंदाचे व्हाल. मग हे सगळं झाल्यावर शेवटी खूप मोठा सार सांगितलाय. कारण की ज्यावेळेस मनुष्य काही चांगलं कार्य करून जातो त्यावेळेस त्याची कीर्ती मागे उरते, आणि कीर्ती मागे उरली की चार लोक त्याचं नाव काढतात. म्हणून तुकाराम महाराजांना वाटतं तुम्ही नका देव भक्ती करू,
परंतु असं वागा ज्याने तुमची कीर्ती मेल्यानंतर सुद्धा उरेल. कशी उरेल? त्या अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे उत्तमाची मुला किरती मागे उत्तमाची मुला किरती मागे माईच्या दुःखाची माईच्या दुःखाची जनाती उत्तमाची मुले किरती मागे उत्तमाची मुले किरती मागे यरती मायेच्या दुःखाची जनाती किरती मायेच्या दुःखाची जनाती हरि जय बालक आये हरि बालक विठोबार कुमार विठोबार कुमार हरि जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार तारा विठोबार कुमार विठोबार कुमार 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 जय कुमार कुमार जय कुमार 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 वेद कुमार कुमार वेद कुमार कुमार वेद कुमार कुमार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुम्ही जाताना एकच काम करून जा, आपलं नाव उज्ज्वलित होईल आणि आपण गेल्यानंतर 4 लोक आपली चांगल्या पद्धतीने नाव काढतील असं तरी आपलं नाव ठेवा. म्हणून झालेली सेवा मी भगवंताच्या चरणी, साधू संतांच्या चरणी आणि माझ्या गुरुवरांच्या चरणी, सर्वांच्या चरणी समर्पित करते. त्याचप्रमाणे हा अभंग हा उपदेशपर आहे आणि अभंगातून उपदेश तुकोबर आपल्याला देतायत, मी नाही दिला. जे मी काही बोलले त्यातलं जे चांगले ते तुमच्याकडे राहू द्या, जे वाईट आहे ते माझं मला परत द्या. जे चांगले ते घरी घेऊन जा, पण त्याचा सदुपयोग करा, तेही तुमच्या वाल्या करता. त्यामुळे झालेली सेवा मी भगवंताच्या चरणी, सर्वांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम देते. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल नाही नाही चारिला दे तुका म्हणे ज्ञानेश्वरा रख पाया बेटीकारा अपराध ज्ञान देव तुकाराम 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 कुंडली कवरते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.